श्री स्वामी समर्थ. दिवाळीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा म्हणजेच 2023 मध्ये आपण 10 नोव्हेंबर 2023 रोजी ही धनत्रयोदशी साजरी करणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी माता आणि कुबेर देव यांची पूजा करण्यात येते. तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी काही जर आपण खरेदी केलं तर ते 13 पटीने वाढतं आणि म्हणूनच या दिवशी लोक वाहन, सोनं, चांदी किंवा भांडी अशा वस्तू खरेदी करत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या धनत्रयोदशीला आपल्याला सोन्याहून मौल्यवान अशा काही वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत. जरी आपण सोने चांदी खरेदी केले नाही तरी देखील चालेल, पण या वस्तू आपल्याला अवश्य खरेदी करायच्या आहेत. या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत. त्याचबरोबर या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी, संपत्ती, सौभाग्य तसेच प्रगती आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या घराची भरभराट होणार आहे. आता या कोणत्या वस्तू आहेत तर ह्या जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपल्याला पहिली जी वस्तू खरेदी करायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय अशी वस्तू म्हणजेच गोमती चक्र आपल्याला या दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं आहे. आणि हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण हे दिवाळीच्या पूजेत देखील ठेवायचं आहे. असं म्हटलं जातं की आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण या लक्ष्मी मातेच्या पूजेच्या वेळी आपण जर गोमती चक्राची पूजा केली आणि आपल्या घरामध्ये जर हे गोमती चक्र आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलं तर आपलं घर हे नेहमी पैशाने, धनधान्याने भरून राहतं. आपल्या घराची भरभराट होते आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीला अवश्य हे गोमती चक्र आपल्या घरी आणायचं आहे आणि याची पूजा आपल्याला नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरी एक वस्तू अशी आहे की ही सोन्याहून देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि तितकीच मौल्यवान देखील आहे. तर आपल्याला या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी धने खरेदी करून आणायचे आहेत. अगदी 5 रुपये 10 रुपयाचे जरी खरेदी करून आणले तरी देखील चालतील, परंतु या दिवशी धने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणि आपण धने खरेदी करून आणून देवी लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर आपली ही धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपण हे धने आपल्या घराच्या बागेमध्ये, शेतामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला पेरायचे आहेत. असं म्हणतात की आपण जर हे धने पेरले वर्षभर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती, भरभराट होते आणि लक्ष्मी माता कायम आपल्या घरामध्ये वास करते. आणि त्यासाठीच अत्यंत महत्त्वाची वस्तू आणि मौल्यवान वस्तू म्हणजेच धने. तर ही धने देखील आपल्याला या धनत्रयोदशीला आणायचे आहेत आणि धनत्रयोदशीची पूजा ही धन्याशिवाय होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी मातेला या धनत्रयोदशीला आपल्याला हे धने अवश्य आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहेत. आता त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू खरेदी करून आणायची आहे, ती म्हणजे शंख. शंख देखील अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला शंख खरेदी करून घरी आणायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होते असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी आपण देवासाठी नवीन कपडे खरेदी करणे देखील शुभ मानलं जातं. तर आता आपण हा शंख खरेदी केल्यानंतर आपल्याला याची आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि आपण याची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्या घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी, सौभाग्य सर्व काही येणार आहे. आणि यामुळं आपल्याला या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अवश्य शंख हा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. अगोदर आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये या शंखाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा शंख स्थापन करायचा आहे. आता आपल्याला या धनत्रयोदशीला सोन्याहून मौल्यवान अशी अजून एक वस्तू खरेदी करून आणायची आहे, ती म्हणजे झाडू, केरसुणी. ही केरसुणी आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणूनच ही सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू या धनत्रयोदशीला आपल्याला घरी आणायची आहे. जर ही वस्तू आणली नाही तर ही धनत्रयोदशीची पूजा अपूर्णच. आणि म्हणूनच आपल्याला हा धनत्रयोदशीला झाडू अवश्य खरेदी करायचा आहे. हा झाडू खरेदी केल्यानं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. तिचा आपल्या घरामध्ये नेहमी वास राहतो. आणि म्हणूनच आपल्याला हा झाडू अवश्य खरेदी करून आणायचा आहे आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आपल्याला हा झाडू असायलाच हवा. त्याचबरोबर हा झाडू खरेदी करत असताना आपण हा झाडू प्लॅस्टिकचा घ्यायचा नाही.
तसेच आपल्याला प्लॅस्टिकचं झाडू देखील खरेदी करायचा नाही आणि हा झाडू खरेदी केल्यानंतर आपल्याला यावर पांढरा धागा अवश्य बांधायचा आहे आणि या दिवशी फक्त आपल्याला विकर झाडू खरेदी करायचा आहे. तसेच आपलं घरामध्ये भरभराट व्हावी, आपलं घर हे धनधान्याने भरून राहावं, यासाठी आपल्याला या धनत्रयोदशीला भांडी देखील खरेदी करायची आहे. त्याला देखील विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपण आपल्या स्वयंपाकघरासाठी या धनत्रयोदशीला पितळेची, तांब्याची, चांदीची किंवा अगदीच आपण मातीची देखील भांडी खरेदी करू शकता आणि त्यात आपण प्रथम हा जो धनत्रयोदशीचा प्रसाद आहे तर तो शिजवायचा आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही जी भांडी आपण खरेदी करून आणणार आहोत तर ती भांडी आपण चुकूनही रिकामी आणायची नाहीत. म्हणून आपण त्यामध्ये दूध, तांदूळ किंवा मसूर अशा वस्तू भरून आपल्याला खरेदी करून घरी आणायच्या आहेत. परंतु रिकाम्या वस्तू आपल्या घरी रिकामी भांडी आणायची नाहीत आणि आपल्याला जरी सोन्या चांदीची किंवा तांब्याची जरी वस्तू खरेदी करायला जमणार नसेल तरी देखील आपण एखादं कोणतंही मातीचं भांडं अवश्य खरेदी करायचं आहे आणि हे आपल्या घरी तांदूळ, दूध किंवा मसूर या वस्तू भरून आपल्या घरी आणायचं आहे. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली, फुटलेली जर काही भांडी असतील आपल्या घरामध्ये तर ती भांडी आपल्याला घरामधून बाहेर काढायची आहेत आणि ही जी नवीन भांडी आणलेली आहेत तर ती आपल्याला वापरायला काढायची आहेत आणि या वस्तूंमध्ये लक्ष्मी मातेचा या चांदीच्या, पितळेच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीपासून ही भांडी अवश्य वापरायला काढायची आहेत. यामुळं आपल्या घरामध्ये या लक्ष्मी मातेच्या कृपेमुळं तिचा आपल्या घरामध्ये आपल्या भांड्यामध्ये वास राहिल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमी पडणार नाही. आपलं घर हे धनधान्याने भरून राहणार आहे आणि म्हणूनच आपल्याला घरातील खराब झालेली भांडी काढून आपल्याला ही चांदीची, पितळेची किंवा मातीची भांडी अवश्य खरेदी करून आपल्याला आणायची आहेत. तसेच या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 13 दिवे खरेदी करून आणायचे आहेत आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेला दीपदान करण्याला विशेष महत्त्व असून आपल्याला हे 13 दिवे आपल्या घराच्या या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ आपल्याला लावायचे आहेत. तसेच या दिवशीच मुख्य जो दीप असतो तर तो दीप आपल्याला रात्री झोपताना पेटवायचा आहे, लावायचा आहे. तसंच हा दिवा लावत असताना आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपण झोपताना हा दिवा लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावून झोपायचा आहे. तसेच आपल्याला अजून एक सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू खरेदी करून आपल्याला या दिवशी घरी आणायची आहे. तर ती वस्तू म्हणजेच भगवान धन्वंतरीचा अमृत कलश हाती असलेला फोटो हा आपल्याला या त्रयोदशीला खरेदी करायचा आहे आणि आपल्या घरी आणून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यासमोर आपल्याला पाण्याचा कलश ठेवायचा आहे, समोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि भगवान धन्वंतरी यांच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि हा भगवान धन्वंतरीचा आपल्या घरामध्ये फोटो ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार, रोग किंवा कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या घरामध्ये येत नाही आणि आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारची रोगराई आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू आपल्याला या धनत्रयोदशीला अवश्य आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. या वस्तू सोन्याहून अधिक मौल्यवान आहेत, कारण या वस्तू आपल्या घरी ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी मातेचा वावर राहणार आहे, वास राहणार आहे. कारण मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या प्रत्येक वस्तूमध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीला या सोन्याहून अधिक मौल्यवान अशा वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत. अगदी सोने चांदी खरेदी केले नाही तरी चालेल तरी देखील, परंतु या वस्तू आपल्याला अवश्य खरेदी करायच्याच आहेत. यामुळं आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी सुख समृद्धी, भरभराट आणि लक्ष्मी प्राप्ती राहणार आहे. तसेच आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही. आपलं घर हे नेहमी धनधान्य आणि सुख समृद्धीने भरून राहणार आहे. घराची भरभराट होणार आहे आणि यासाठीच आपल्याला या वस्तू अवश्य खरेदी करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.